तुझे दास करू आणि का मागो खावया दीघ झाले जिने माझे पंढरी राया काय गा विठोबा आता तुझ म्हणावे शुभ गोड तुम्हा थोरांच्या नावे किंवा दैवे संसाराचा धाक निरंतर आम्हाशी संसाराचा धाक निरंतर आम्हाशी मरण भले परी काय अवकळाईशी काय गा विठोबा तुझ आता म्हणावे शुभ गोड तुम्हा तोरांच्या नावे तुझा शरणांगत शरण जाऊ आणि काशी तुका म्हणे लाज कौना हे का नशी काय गा विठोबा तुझ आता म्हणावे शुभ अशुभ गोड तुम्हा तुरांच्या नावे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा 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 करो पांडुरंगा करो पांडुरंगा रम्यशासनस्थं पदाम्बुज तेजस स्फुरिते प्रदेशम् इन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समादिष्टमूर्ते भज ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रे जननी देवाची सेवे लागी शवक झालो तुमच्या लागलो निज चरणा ओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर तुझे दास्य करो अनेका मागो खावया धीग झाले जिने माझे पंढरी राया काय गावी ठोपा आता तुझ म्हणावे शुभ अशुभ गोड तुम्हा थोरांच्या नावे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवे करतात मॉनिटरचा आवाज जात असतो आणि आवाज खोलो मोकळा खोला सेवे करता निवडलेला अभंग थोडा द्या जगद्गुरु तुकोबरायांचा आहे या अभंगामध्ये तुकोबराय अनेक जीवनामध्ये संकट आल्यानंतर देवाच्या समोर गेले आणि समाज जेव्हा तुकोबराला क्वचित हसायला लागला तर तुकोबराय देवाच्या समोर जाऊन देवाला थोडस एका अलीकडच्या भाषेमध्ये जरा खरसवतायत अभंगावर चिंतन करण्या अगोदर गेल्या 35 वर्षापासून आपल्या या श्री क्षेत्र दुर्गा माता मंदिराच्या प्रांगणामध्ये भगवान शिवाजीच्या प्रांगणामध्ये भगवान पंढरी श्री पांडुरंगाच्या दरबारामध्ये आणि हनुमंतरायाच्या दरबारामध्ये भागवत कथेचा कार्यक्रम यावर्षी चालू आहे ज्यांचा या कार्यक्रमाला आशीर्वाद लागलेला असे परमपूजनीय आदरणीय उत्तम महाराज थोरात ज्यांच्या मुखात आपण श्रीमद भागवत कथा ऐकतो असे आमचे परमश्री आदरणीय म्हणजे बरेच वर्षे ते वाकीला येत होते येताय आजी पल्लोड महाराज कधी कधी त्यांची कथा असायची कधी कधी माझी असायची आणि इथे परमपूजनीय आदरणीय पल्लोड महाराजांची कथा खरं म्हणजे भगवत कथा ही सामान्य नाहीये थोडा विचार होता त्याला भगवत कथा ही सामान्य नाहीये असं सांगतात की ज्या ठिकाणी भागवत कथेचा मंडप आहे तो मंडप नाही तर प्रत्यक्ष मोक्ष त्या मंडपामध्ये आहे निळा म्हणे भागवत कथा गाता ऐकता निज मोक्ष आणि दुसरी एक गोष्ट अशी भागवत हा ग्रंथ नाही रामायण हा ग्रंथ नाही गीता हा ग्रंथ नाही आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाही ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही तो ग्रंथराज आहे दुसरं एक नाव आहे त्याला भाव अर्थ दीपिका तसा भागवत हा ग्रंथ नाही तर कोण आहे ग्रंथ नाही हा श्री कृष्ण भागवत काय प्रत्यक्ष भगवान कृष्ण जी गीतेला गे मन पूर्ण पण अनन्य होता या शरण कचित टळे जन्म मरण जय हो जय श्री भागवता पुढचा शब्द फार महत्वाचा आहे आरती करू तुझ श्री ग्रंथा असा आहे का म्हणजे तो ग्रंथ नाहीये तो प्रत्यक्ष भगवंत विठ्ठला विठ्ठला आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले परमपूजनीय आदरणीय सर्वांना ज्ञात असलेले हरिभक्ती परायण खरं म्हणजे अगोदर ज्ञानेश्वरी पारायणाचं व्यासपीठ भागवत महाराज जाधव संभाजीनगरकर यांनाही दंडवत करतो पेटीवादक काठे महाराज यांनाही दंडवत करतो आणि गायनाचार्य हरिभक्ती परायण आदरणीय मामा कोणी माईक पुढे जाणं वेगळं आणि कोणी युद्धक्षेत्रात जाणं वेगळं आणि योद्ध्याने युद्धक्षेत्रात जाण्याचं फरक आहे तसं गायक महाराज माईक पुढे आले की बाकीच्यांना विनाकारण उभं करायचं नाही असं मला वाटतं आणि भाग्य महाराज
त्यांचं आणि माझं गाव एकच आहे. विठाला 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 एक आहे ते गायक आहे, तुम्ही मस्के आहे. मी कधी आडनाव पत्रिकेला लावलं नाही, कारण एकट्या कुळाचा माझ्याशी काही संबंध राहिलेला नाही. आपण तरी नाही पुढे उतरील तो धन्य, पुढे उतरील तो महाराज असतात त्या कुळाचा आपला संबंध आहे तितका नाही. म्हणून आज खरं म्हणजे महाराज या कीर्तनाला हजर आहे, त्याला एकच प्रमाण, तरी माझ्या दैवा पार नाही. विद्वान गायनाचार्य अनेक पाहिले महाराज, पण विद्वत्ता गायनाचार्यामध्ये ज्या आहे त्याच्यामध्ये नम्रता नाहीये. तर अलीकडे पहा तुम्ही, काही येत नाही, घरी बायको ऐकत नाही, आणि इकडे असं वाटतं त्याला की साऱ्या मंदिरात कमिटीनं माझं ऐकलं पाहिजे. एवढं विचित्र काम आहे. माणसाच्या मध्ये विद्वत्ता असल्यानंतर ती विद्वत्ता केव्हा शोधते, त्या विद्वत्तेला जोड नम्रतेची असलं पाहिजे. म्हणून जेव्हा नम्र आहे तो खरा विद्वान आहे, आणि जो विद्वान समजतो आणि नम्र नाही तो विद्वान नाहीये, अभिमानी आहे. विठाला विठाला असे गायक महाराज ते या ठिकाणी हजारे हरिभक्ती परायण, अशोकजी महाराज चिंचखेडे हरिभक्ती परायण, अशोक महाराज कुलकर्णी हरिभक्ती परायण, गणेश महाराज देवकर गैरहजर, विष्णू महाराज बोचे गैरहजर, गणेश चौधरी गैरहजर. परत नाव कोणाकोणाची गाव ते सोपान महाराज हजर आहे. त्यानंतर मृदंगाचार्य हरिभक्ती परायण, संगीत विशारद केशव महाराज कुरे, ज्ञानेश आध्यात्मिक वारकरी गुरुकुल पळशी या महात्म्यांच्या सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. सर्व या कार्यक्रमाचे आयोजक सहकारी साऊंड सिस्टीमवाले सर्व मला आदराचं स्थान असल्यामुळे, सर्वांच्या पायावरती मस्तक ठेवायला वेळ नसल्यामुळे सामूहिक त्यांच्या पायावरी डोई माझी, त्यांच्या पायावरी डोई माझी, त्यांच्या पायावरी, हे डोई माझी, त्यांच्या पायावरी. तुका म्हणे जगी ऐसे परोपकारी, तुका म्हणे जगी ऐसे परोपकारी, तुका म्हणे जगी ऐसे परोपकारी, तुका म्हणे जगी ऐसे परोपकारी. त्यांच्या पायावरी डोई माझी, त्यांच्या पायावरी डोई माझी, हे त्यांच्या पायावरी डोई माझी. तुका म्हणे जगी ऐसे परोपकारी, तुका म्हणे जगी ऐसे परोपकारी. पायावरी डोई माझी, त्यांच्या पायावरी डोई माझी, हे त्यांच्या पायावरी डोई माझी. तुका म्हणे जगी परोपकारी, तुका म्हणे जगी ऐसे परोपकारी. म्हणे जगी ऐसे परोपकारी, त्यांच्या पायावरी डोई माझी. आणि माझ्यासोबत आलेले आमचे हरिभक्ती परायण, खरं म्हणजे महाराज आपल्या मंदिरामध्ये एकादशीला महाराज किती लोक राहतात काकड्याला? आपल्या म्हणजे मंदिरात म्हणजे इथेच नाही, प्रत्येक गावागावात किती लोक राहतात काकड्याला? 2-4 जास्तीत जास्त महाराज. पण पेटी मास्तर बसलेले ना ते साध्या कपड्यात आहे. वडिलांनी 25 वर्षे चेअरमन राहिल्यानंतर हरिभक्तीपरायण सर्वांचं आदराचं स्थान संत जनार्दन स्वामी यांच्याकडून संन्यास घेतला आणि पूर्ण अखंड जीवन संन्यास आश्रमामध्ये काढलं. ते बाबाजी गेल्यानंतर तो आश्रम सांभाळतायत. सकाळी 5 वाजता आणि संध्याकाळी रोज 6 वाजता आरतीला किमान 200 लोक राहतात. किती रोज? म्हणजे हा धर्म टिकवण्याकरता या महापुरुषांचं योगदान आहे. म्हणून असे त्या संस्थेचे मालक आणि चालक हरिभक्तीपरायण आमचे मनोहरजी मामा महाराज चिंचोली करते हजारे, त्यांना दंडवत. विठाला विठाला.
आणि विशेष म्हणजे आमच्या परिसरात कुठेही कीर्तन असो, चाहे वकिला जरी असला नारायणदेव बाबाच्या आश्रमावर, तरी हा महात्मा काही माझं नाव सोडत नाही. तर असतंच तर दिसतात, जिथे आल्यानंतर त्यांचं दर्शन झालं. आणि त्यांना तो छंद आहे, छंद नाही, हातामध्ये ती सनई नाही आहे, प्रत्यक्ष सरस्वती माता आहे. जपा तिला विठ्ठला विठ्ठला. तुकोबराय म्हणतात की माझ्या जीवनामध्ये मला जो अनुभव आला, अनुभव आल्यानंतर मी परमात्म्याला सखा मानलं, मी कोणत्याही देवाला देव मानलं नाही. एकूण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, हिंदू शास्त्रामध्ये किती देवता आहे बरं महाराज? बोला ना, किती देवता आहे मामा सर साहेब? किती कोटी? 33 कोटी देवता नसते. मुख्य देवता आहे ब्रह्मा विष्णू महेश. या 3 देवाचे जे खाते आहे त्या खात्याची वाटप संख्या 33 कोटी आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि 33 कोटी देवता असं म्हटलं ठीक आहे, एकूण आपल्याकडे स्वर्ग किती आहे? एकच स्वर्ग आहे ना? बरोबर. अभंग तर काही मी लिहिली नाही. 21 स्वर्गात धरले सत्ता मात्रे आपुल्या तो हा होणे गोकुळी गोवा मनविषयी बाळ वेसोदेचा. विठ्ठला. म्हणजे पाप करणाऱ्या करता एक स्वर्ग आहे, पण बाकीचे 20 स्वर्ग जे आहे त्या पुण्यात्म्या करता. विठ्ठला विठ्ठला. आता हे झालं. आणि युग किती आपल्याकडे? युग बोला ना बाबा. युग 4. कृत्या त्रेत्या द्वापार कली. मग युग तर 4 आहे गुरुजी. आणि आरतीमध्ये काय लिहिलं? युगे झाली 28, युगे झाली 28, युगे झाली 28, युगे झाली 28. हे उभा पुंडलिका पाठीच, उभा पुंडलिका पाठीच, विठू कैवल्याचा गाभा, विठू कैवल्याचा गाभा, कैवल्याचा गाभा, कैवल्याचा गाभा. भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी. हे युगे 28 विटेवरी उभा, युगे 28 उभा. एकूण युगाचं वर्णन करत असताना त्याचं उत्तर गुरुजीने दिलं. युगे झाले 28. किती युग झाले? आणि युग किती आहे? विठ्ठला विठ्ठला. युग कृत्या त्रेत्या द्वापार कली. बरं विचार करा तुम्ही, युगामध्ये माणसाला आयुष्य 1 लाख वर्षाचं, पुन्हा त्याच्या पुढे 1 कमी झालं 10,000 वर्षाचं, पुन्हा 1 शून्य उडालं 1,000 वर्षाचं, कलियुगामध्ये 1 शून्य उडालं झालं 100 वर्षाचं. आता देवाला एवढीच विनंती करा, आता शून्य उडवू नको, तर 25 सुद्धा लढवता येणार नाही. मग असं आहे, युगे 28 झाले, युग तर 4 आहे. मग हे 28 युग कोणते? याचा अर्थ भक्त पुंडलिका रायाने त्या पांडुरंगाला विटेवरती उभा करून असे 28 युग मागे होऊन गेले, तेव्हाचा पांडुरंग विटेवर उभा. विठ्ठला विठ्ठला. त्या पांडुरंगाला 1
ठिकाणी. कोणतं? मुडपापी जैसे तैसे, मुडपापी मुडपापी जैसे तैसे, मुडपापी जैसे तैसे, उतरी काचे लावणी, उतरी काचे लावणी, पुंडलिक दिसलावर वर पुंडलिक दिसलावर. असा जो परमात्मा आहे, जो मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी, असा जो परमात्मा आहे तो 21 स्वर्गाचा मालक आहे. मग विचार करा, तुकोबरा म्हणले आम्ही कोणालाही देव मानला नाही. बरं असं म्हणले का महाराज? एक प्रमाणे बा, धन्य मी जन्मालो. बरं याच्या उलट गुरुजी असं जरा म्हटलं असतं तर, धन्य मी जन्मालो, दास मसोबाचे झालो. हा? लिंबाची हिरवी सावली, 1 क्विंटल कांदे, हा 1.5 क्विंटल बाजरी, चालला कार्यक्रम. पण मसोबाचे नाही म्हणलं आम्ही. कोणत्या विठोबाचे दास? बरे आहे विठोबाचे दास म्हटलं ही गोष्ट खरी, पण विठोबा गावापर्यंत आहे. आता कोणत्या विठोबाचे दास झालो हे महत्वाचं आहे. पुन्हा तुकोबारा म्हणले या पृथ्वीवरती अनेक विठोबा असेल, त्याचे आम्ही दास नाही. मग कोणत्या विठोबाचे दास आहे? आम्ही त्याचे दास, आम्ही त्याचे दास, हे आम्ही त्याचे दास, आम्ही त्याचे दास. ज्याचा पंढरी वास, ज्याचा पंढरी वास, झालो ना, आम्ही त्या देवाचे दास झालो. आम्ही ज्याचे दास. कोणता पंढरीचा पांडुरंग? ज्याचा पंढरी वास. का पंढरीमध्ये अजून एखादा विठ्ठल असेल, पांडुरंग असेल? म्हणले नाही, तो नाही. मग कोणता? म्हणले युगे झाले 28. असा जो तो पांडुरंग आहे, आम्ही त्याचे दास आहे. इतर देवांचं दास्यत्व आम्ही करत नाही. म्हणजे तुकोबाराची पांडुरंगावरती किती एकनिष्ठपणे निष्ठा आहे. बरे लक्षात द्या गुरुजी. मालक म्हणल्यात फायदा का दास? आणि प्रत्येकाची झडपड काय बनण्याची झाली? मालक. मग मालक बनण्यात जरा फायदा असेल तर आपण दास का बनलो बरं? तुकोबाराय देवाचे मालक बनवू शकत होते, अशी तुकोबारायांचे पुण्य होतं. जन्मोजन्मी आम्ही, थोडं पुण्य नाही, बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. पण तुकोबारा म्हणले मी त्याचा मालक झालो नाही. रामायणामध्ये पहा, हनुमानजीला भगवान रामचंद्र मालक करायला तयार आहे. वास्तविक पाहता अयोध्येचे खरे मालक हनुमानजीच आहे. विठ्ठला विठ्ठला पण हनुमानजीने मालकत्व स्वीकारलं नाही. काय स्वीकारलं? दास्यत्व निकट हनुमंत दास्यत्व
दास्यत्व निकट हनुमंते पै केले परिणाम प्रॉफिट काय झाला मनोनी देखिले रामचरण मग दास बनल्यामध्ये फायदा आहे ना आता प्रातस्मरणीय वैकुंठवासी ज्या महापुरुषाने माझ्या एकच कीर्तनामध्ये चाल म्हटलेली खुर्चीवर बसून त्या आदरणीय कोण असन महाराजांचे वडील लिंबाजी महाराज इकडे शब्द पाय मला महाराजांची आठवण फक्त एवढ्या करता तुम्हाला करून द्यायची महाराजांच्या वडिलांची माझी कीर्तन सेवा जेव्हा हसमाई होती त्यावेळीची गोष्ट इकडे हनुमानजीचं म्हणणं आहे की दास्यत्व केल्यामुळे फायदा काय की रामप्रभूचे चरण मला बघायला मिळाले नाही सेवा करायला मिळाली आणि इकडे तुकोबराय म्हणतात देवा तुझं दास झालेलं चांगलं नाही महाराजांनी माझ्या कीर्तन गायलेली त्यावेळेची चाल कोणती मला आठवत नाही देवा मी तुझा दास झालो ना पण पाठीमागे तू काय केलं माहितीये का बुडविले घर अनेकांचे देवा तुझे दास होता नाही बरे इकडे हनुमानजी म्हणतात तुझे दास झालो तो माझा फायदा आहे आणि तुकोबर आहे म्हणले मी तुझा दास झालो तर परिणाम काय बुडविले घरे भोवताली बुडविले अशी परिस्थिती आहे देवा तर दास हो की नको हा प्रश्न माझ्या जीवनामध्ये आहे पण एक लक्षात घ्या संसारी माणूस असू द्या परमार्थिक असू द्या कोणी असू द्या त्याच्या जीवनामध्ये दुःख हे येणारच बरं एखादा माणूस आजारी झाला मामा गंभीर आजार त्या व्यक्तीला आहे दवाखान्यात गेला डॉक्टरांनी घोषित केलं याचा आजार कधीही बरा होणारा पण त्याला वेदना प्रचंड आहे डॉक्टर काय देतात बरं त्याला गोळ्या देतात कशाच्या आजार जाण्याच्या का वेदना थांबण्याच्या आजार जाणारा नाहीये पण गोळीमुळे काय थांबलं वेदना त्याचा आजार नाही गेला वेदना थांबल्या तशाच तुकोबरायच्या संसारामध्ये तुकोबरायला दुःख नव्हतं का प्रचंड दुःख तुकोबरायला होतं बरं एक लक्षात घ्या एक अपत्ती दोन मुलं मेली तुकोबरायची मोठे बंधू सावजी कायमचे घर सोडून निघून गेले याच्यापेक्षा दुःख काय असू शकतं पण तुकोबरायला दुःख जाणवलं नाही याचं कारण काय जसं आजारी माणसाला दुःख जाणवत नाही त्याचं कारण त्याने काय घेतली आहे गोळी गोळीच्यामुळे त्याला दुःख जाणवत नाही तसं तुकोबरायावर प्रचंड दुःख आलं असताना तुकोबरायला दुःख जाणवलं नाही याचं कारण काय तुकोबराय म्हणले देवा माझ्या मुखामध्ये तुझं नाव होतं ना त्या नावामुळे दुःख मला स्पर्श करू शकलं नाही उलट तुकोबरायला लोकांनी विचारलं महाराज तुम्ही एवढे प्रफुल्लित आनंदित का तुकोबराय म्हणले मी प्रफुल्लित आनंदित मी पांडुरंगाचा दास आहे म्हणून मला ती अनुभूती झाली एक लक्षात घ्या आपण 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 दुःख का भोगतो त्याचं कारण आहे तुमचे सोयरे कोणी हो मामा तुमचे सोयरे कुठे काही औरंगाबादला आहे काही संभाजीनगरला आहे ते संभाजीनगर म्हणणार नाही आणि आपल्या औरंगाबाद म्हणणं सोडणार नाही हा कट्टरपंथी विरोध विठ्ठला 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 अनेक अथांग प्रयत्न करून या औरंगाबादला छत्रपती संभाजी नाव मिळालं याचा अभिमान जागवा त्याचा दरीला अभिमान करीना फुले जतन करीना फुले जतन करीना फुले जतन त्याचा करीना अभिमान करीना फुले करीना फुले जतन करीना फुले म्हणले मला दुःख जाणवलं नाही कारण मी सर्व सुखले आलो सर्व अलंकार माझ्या अंगावर अलंकार
सर्वसुख सुखाचे अलंकार आहे. सुखाचे अलंकार कशामुळे महाराज तुम्हाला प्राप्त झाले हो? तुकोबराय म्हणले मी व्यवहार दुःखाचा केला नाही, सुखाचा व्यवहार केल्यामुळे मला काय मिळालं? सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. 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 आनंद कोंदला मागे पुढे, आनंद कोंदला मागे पुढे, संगती पंगती देवासवे घडे, संगती पंगती देवासवे घडे, संगती पंगती देवासवे घडे, संगती पंगती देवासवे घडे. एवढा प्रचंड दुःख आल्यानंतर तुम्ही आनंदित काय? महाराज म्हणले मी व्यवहार दुःखाचा केला नाही, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. आणि परिणाम मला फायदा काय मिळाला? आनंद कोंदला मागे पुढे. बरे लक्षात घ्या, एकमेव परमार्थ असा आहे याच्यात लवकर दुःखही मिळतं आणि एकमेव परमार्थ असा आहे याच्यामध्ये सुखही मिळतं. काकड्यामध्ये फार सुंदर प्रमाणे पहा, तुम्ही जरा नोकरीला गेले तर पगार रोज होतो का महिन्याला? मामा महिन्याला, बरोबर ना? पण परमार्थ क्षेत्रामध्ये महिन्याला पगार नाहीये, रोज आहे. परमार्थाचा पगार कधी होतो माहिती का? कीर्तनात नाही, काकड्याच्या आरतीत. जो काकड्याला येतो त्याला नगदी सुख मिळतं. कशात? परमार्थामध्ये. झाले मुक्त द्वार लाभ झाला रोकडा. म्हणून प्रमाण बघा लिहिलं तुम्ही. झाले मुक्त द्वार लाभ, लाभ म्हणजे फायदा, सुख. झाले मुक्त द्वार लाभ झाला रोकडा म्हणजे नगदी, नगद. झाले मुक्त द्वार लाभ झाला रोकडा. तुम्ही म्हणाल की आम्ही जर काकडा करतो महाराज 25 वर्षापासून आम्हाला कधी फायदा झाला नाही. आणि त्याचा तुम्हाला फायदा का झाला नाही त्याचं कारण तुम्ही काकडा उभा केला बसून. इथे काय सांगितलं? विष्णुदास नामा उभा घेऊनी काकडा. मग तुकोबरा म्हणले देवा आम्ही त्या पांडुरंगाचे दास झालो जो जगाचा मालक आहे. गतीर भरता प्रभू साक्षी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू आले. जो जगाचे चालिता वृक्षाचे पाने हले ज्याची सत्ता राहिली अंता मग कोठे. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नको. चाले हे शरीर कोणाची असते, कोणा बोलाविते हरी मीना, कोणा बोलाविते हरी मीना. शरीर कोणाची असते, कोणा बोलाविते हरी मीना, कोणा बोलाविते हरी मीना. अभंग जाऊ द्या तिकडे. आता हे लेकरू बिचार त्याला कोणी पाठवले की काय मला माहिती नाही. पण एक लक्षात घ्या, भगवान परमात्मा निर्गुण परमात्मा कसा आहे
तर त्याचं एकमेव उत्तर आहे हे लेकरूने प्रत्यक्ष देव आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि महाराज परमार्थ क्षेत्रामध्ये घरात एक लेकरू भरत कीर्तनात उभा राहू द्या, फायदा काय? आता माझ्या विषयापासून मी 1 मिनिट बाजूला आहे फक्त या लेकरामुळे. विचार करा तुम्ही, वृंदावनहून बसले, गावाकडे यायचं, भुसावळला उतरले तुम्ही किंवा संभाजीनगरला उतरले, त्या रेल्वेतून 15 मुलं उतरले. किती? फक्त या लेकरामुळे सांगायचं. आता 15 मुलं रेल्वेतून उतरल्यानंतर एक काळे कपडे घातलेला तो व्यक्ती त्याच्याकडे गेला. काय नाव? टीसी. आणि 15 पैकी एका मुलाकडे टीसीनं हात केला आणि त्याला काय मागितलं? तिकीट. महाराज ज्याला तिकीट मागितलं ना ते या डब्यातून त्या डब्यात, या प्लॅटफॉर्मवरून त्या प्लॅटफॉर्मवर पळत 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 9:30 वाजून गेले. शेवटी पळणारही थकलं आणि मागे पळणारही थकलं. पळणारे एका जागेवर थांबलं, सोपन काका आणि साहेबही एका जागेवर थांबले. तेव्हा त्या पळणार आणि साहेबाला विचारलं, का हो 8:30 वाजेपासून तुम्ही माझ्या मागे पळता, काय कारण आहे? साहेबाचं ठरलेलं उत्तर काय? तिकीट. या मुलाने खिशात हात घातला, तिकीट काढलं, साहेबाच्या हातात दिलं, दृष्टांत संपला. साहेबाने त्याला विचारलं, का रे तुझ्याकडे तिकीट होतं मग तू का पळाला? त्या मुलाने उत्तर दिलं, साहेब माझ्याकडे तिकीट होतं, तुम्ही माझ्या मागे पळाले, पण जे 14 उभे ना तिथे त्यांच्याकडे तिकीट नसल्यामुळे ते निर्दोष सुटले. तसं एक लेकरू जरा कीर्तनामध्ये येऊन उभा राहिलं आणि बाकीचं घर ढाब्यावर जरी जेवलं तर याच्या तिकिटावर तुमच्या गाड्या पास. विठाला विठाला. म्हणून एक लक्षात घ्या, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. एक लक्षात घ्या गुरुजी, बँड पुढे मुलं नाचत्या करता त्या आई बापाचं वंशाचं पाप असावं लागतं आणि मुलं कीर्तनामध्ये हरिपाठामध्ये नाचण्याकरता त्या वंशाचं पुण्य असावं लागतं. विठाला विठाला. संपत्ती अपनी संपत्ति नहीं है, संपत्ति अपनी संपत्ति नहीं है, बल्कि संतति ही अपनी संपत्ति है. विठाला विठाला. तुकोबरा म्हणतात, पांडुरंगा आम्ही त्याचे दास झालेलो आहे जो जगाचा मालक आहे. मग तू जगाचा मालक आहे ना, मग आम्ही तुझं दास्यत्व पत्कारलं ना. एवढंच नाही महाराज, तुकोबाऱ्या महादुःख कोणतं माहिती का? तुकोबाऱ्याची पत्नी मेल्यानंतर तुकोबाऱ्याला भेटायला देव गेला आणि तुकोबाऱ्याला देवाने पाहिलं आणि देवाच्या डोळ्यात अश्रू आले, तुकोबाऱ्याचे नाही. तेव्हा देवाने तुकोबाऱ्याला विचारलं, तुकया तुमची मुलं मेले, पत्नी मेले, मी असं ऐकलं. हो देवा. आता मुलं मेले, पत्नी मेले, देव रडताय, तुकोबाराय रडत नाहीये. त्या तुकोबारायने देवाला विचारलं, गुरुजी तू काय रडतो, तुला काय झालं, तुझं कोण मेलं सांग. देवा माझी पत्नी मेली, माझे मुलं मेले, तू काय रडतो, तुझं कोण मेलं? देव म्हणले, तुकया मला माझं कोणी मेलं नाही, पण तुझे बायका मुलं मेल्यामुळे मला वाईट वाटतं. तर देवाला तुकोबारा म्हणले, देवा अरे बरं झालं ना, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे. हे बरे दिसणारे पिनाकिनी,
मेले, बरं झालं. आता हे माऊली उभारून नाचले. पण कीर्तन संपल्यानंतर 2-5 मिनिटांनी फोन आला पाहिजे पोते गाऊन, महाराज का सनाई वाजवत्या, बायको मिली. खरं सांगा तुम्ही असं नाचत्यान का? नाही नाचणार, मी का होत नाही नाचणार. पण तुकोबरायची मुलं बायको मेल्यानंतरही तुकोबराय म्हणतात, बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरी या दुष्काळी पिढा गेली. एवढंच नाही, पोरे मेले, बरे झाले देवा, माया विरहित केले. आता सर्व मेले ना, विठो तुझे माझे राज्य. आता तुझ्या आणि माझ्यामध्ये बोट घालायचं कोणाचं काम राहिलं नाही देवा. मग असे आम्ही तुझे दास झालो ना, मी इतरांना मानलं नाही. बरं इंद्र कोण आहे? बरं हा, कोणीतरी बरोबर बोलतो. हा, कोण आहे? देवाचा राजा इंद्रदेव. इंद्र म्हणजे एक सरपंच. सरपंच नाव असतं का पद? तसं इंद्र हे पद आहे. मग त्या पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची पदी उटी उतरे. आता एखादा मुलगा आहे, एखादा सामान्य मुलगा आहे, तो आज मुलगा आहे, उद्या त्याचं लग्न जमलं, त्याला हळद लागली. आता कोण झाला? नवरदेव. कुठपर्यंत आहे तो? हळद पिटी पर्यंत. हळद पिटली पुन्हा तो त्याचं नाव जे आहे ते. मग नवरदेव हे पद आहे का नाव? पद. तसं इंद्र हा देव आहे का पद? म्हणून तुकोबराय म्हणले, मी इंद्राला मानत नाही, माझा पंढरीचा पांडुरंग हा माझा सोयर आहे. आपले सोयरे अनेक, पण तुकोबराय म्हणले माझे सोयरे दुसरे कोणी नाही आहेत. अनेक दुसरे विठ्ठल बाप माये चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठला विना चाल नाही होता. तुका म्हणे आता नाही दुसरे. एवढंच नाही, विठ्ठल सोयरा. आपला सोयरा पैसे बुडवणार आहे, तो सज्जन आहे का? तुकोबराय म्हणले माझा सोयरा कसा आहे? विठ्ठल सोयरा सज्जन. माझा सोयरा कसा आहे? सज्जन विसावा, जाईन त्यांच्या गावा, बेटावया बेटावया. विठ्ठल सोयरा सज्जन विसावा. पुन्हा एक, या जगाच्या पाठीवर, पृथ्वीच्या पाठीवर श्रीमंत देव आहे. आपण अयोध्याला गेलो, 26 फेब्रुवारीला अयोध्याला गेलो. आपल्याला रामप्रभूच्या पायाला हात लावता आला. 35 फुटाचं अंतर प्रभूचं अंतर. या पृथ्वीच्या पाठीवर एकच देव असा आहे की ज्या देवाच्या पायाला हात लावून मिठी मारता येते. इथे धर्म जातीचा विषय नाही, कोणी या कशी या, पांडुरंगाच्या पायाला स्पर्श करा, आनंद घ्या. अशा पांडुरंगा आम्ही तुझा दास झालो, आणि तुझा दास झाल्यानंतर आम्हाला भीक मागायला जर दुसऱ्याच्या दारात जायची वेळ आली असेल तर ही गोष्ट चांगली नाही. अभंगाचं पहिलं, तुझे दास्य करू आणि मागो खावया, आणि मागो खावया. ठीक झाले जिने माझे पंढरी राया, हो ठीक झाले जिने माझे पंढरी राया. तुझे दास्य करू आणि मागो खावया, मागो खावया.
हिरा हा प्रत्येकाच्या गळ्यात शोभत नाही आणि नतही प्रत्येक बाईच्या नाकात शोभत नाही. तसं कायम एखाद्याला शोभतो त्याच्यापैकी गुरुजी. विठाला विठाला आणि तुझे दात जरवणं आणि लोकांच्या दरवाजात म्हणजे दुसऱ्या देवांच्या वाऱ्या करून आम्हाला जरा पोटाला मागायची वेळ त्या लोकांच्या दारामध्ये जाऊन जरा आली असताना हा आत्मा आमचा नाहीये. कोणाचा आहे? एखादं लेकरू श्रीमंताचं. घरामध्ये संपत्ती मातत नाही, पण एक बघा, श्रीमंत अन्नदान कधी करत नाही. बऱ्याच घरामध्ये ते घरातलं अन्न वाट पाहतं, मला घरातून बाहेर कधी काढतात कोठीतून. पण हे अन्न बाहेर निघायला तयार आहे, पण अन्न बाहेर निघू नये याच्याकरता या अन्नाला पुरून शेण लावायला तयार आहे. इतकं अन्न वाट पाहतं कधी मला बाहेर काढतात. गरीब व्यक्तीच्या घरचं अन्न जे सात्विक असतं ना तेच वारकऱ्याच्या मुखामध्ये जातात. ती तिची लक्ष्मी नाही, महालक्ष्मी आहे. गोबरा म्हणले देवा, एखादं लेकरू घरामध्ये श्रीमंती आहे आणि लेकरू शेजारच्या घरी भाकर मागायला जातं, हा अपमान त्याच्या मायबापाचा एखादा लेकराचा आहे. मायबापाचा. म्हणून तुझे दास्य करू अनेका मागो खावया, आणि तुझं दास्य करून दुसऱ्याला खायला मागत असेल तर तू आमचा बाप आहेस, तू आमचा देव आहेस. आम्हाला भाकरी मागायला दुसऱ्याच्या दारात जायची वेळ आली असेल ना, आमचा बाप जरी असला तरी धिक्कार आहे तुझा. धिक झाले जिने माझे पंढरी राया. जीवनामध्ये तुको पांडुरंगाकडे येणारे सर्व भक्त महाराज विद्वान आहे का सामान्य? बरं कपट्टी का शास्त्री पंडित एखादा नाही. आणि शास्त्री पंडिताला असं वाटतं ना की मी ज्ञानी आहे. देवाकडे ज्ञान चालत नाही. एक काशीचा विद्वान पंडित, मी मनाने बोलणार नाही हा काका, एक काशीवरून निघालं आणि महाराष्ट्राच्या मध्ये शिरलं आतमध्ये. आता याचे विद्वान माणूस पंचाने असलेल्या सर्व सोहळ्यामध्ये, आणि त्याला भेटलं धनगर. कोण? धनगर. त्या धनगराने याला पाहिलं, याने त्याला पाहिलं, आणि ते शास्त्री पंडित म्हणला, अरे धनगरा काय, अरे तू माझ्या पाया नाही पडला, पुरं जग माझ्या पाया पडतं. म्हणले का? म्हणले मी शास्त्री पंडित आहे. म्हणले आहे तर मला काय करायचं? कोण म्हणलं? खरंच त्याला काय करायचं? तुम्ही रोडना गाडी जाऊ द्या आणि मेंढर असू द्या, तुम्ही किती हारणा मारा, तर तुम्हाला काय करायचं? कारण मुळातच कोणते ते म्हणलं मला काही गरज नाही, पण ते म्हणलं माझ्या सर्व जग पाया पडतं, तू माझ्या पाया पड, असं ते शास्त्री पंडित म्हणलं. धनगर म्हणल्याचं कारण काय? त्यांनी सांगितलं मला सर्व काही समजतं. कोण म्हणलं? आता धनगर काही शिकलेला होता बिचारा, त्याला वाटलं याला सर्व समजतं ना. म्हणलं ठीक आहे. धनगर खाली वाकला, नदी पात्रात उभा होता, अशी वाळू घेतली, पंडिताच्या पुढे केली, सांग म्हणली वाळू किती? हे वेळ शिंदे आला. अरे म्हणले वाळू मला कशी कळत? म्हणले तू तर आता म्हणला ना तुला सर्व काही कळतं. पण मग हे विद्वान असल्यामुळे हे म्हणलं ज्या अर्थी मला हे विचारतं त्या अर्थी ही वाळू किती आहे याला माहित असली पाहिजे. म्हणले अरे ही वाळू किती आहे तुला माहिती का? धनगर म्हणले हो. म्हणले हे म्हणले मग सांग ना. धनगर म्हणलं तसा नाही सांगणार, मग आता माझ्या पाया पडा. आता विचार करा, धनगर शिकलेला नाही, त्याला कुठली विद्वत्ता नाही, ते पाया पडलं आणि म्हटलं धनगराला सांग वाळू किती? म्हणजे काय मूर्ख माणूस आहे, 2 मुठा वाळू तुला कळाली नाही? म्हणजे त्याची विद्वत्ता त्याच्यापाशी आहे, पण इथे धनगरा पुढे युक्ती नसल्यामुळे त्या शास्त्री पंडिताला धनगराच्या पायात डोकं ठेकावं लागलं. म्हणून ठेविली तुका म्हणे
पंढरीचा पांडुरंगा सर्वसामान्याचा देव आहे ना, आम्ही तुझे दास झालो पण इतरांच्या दारामध्ये गेलो देवा, हा अपमान आमचा नाही तुझा आहे. आणि आम्ही जरा लोकांच्या दारामध्ये खायला गेलो. बरं एक लक्षात घ्या महाराज, तुकोबरायाचं एवढं दुःख आणि तुकोबरायाचा घराचा अधिकारी सांगतो. तुकोबराया खुंटामध्ये गेल्यानंतर वडील भाऊ सावजी घर सोडून निघून गेले, पत्नी मुलं मेली. आता कान्होबर आहे, तुकोबरायाची लाईनी भाऊ कान्होबर आहे. बरं गुरुजी, आपण जरा शहरामध्ये एखादा प्लॉट घेतला, ते माझ्या बाबाचं काम नाही, आपलं काम नाही, ते मोठ्या लोकांचे काम आहे. शहरात जर आपण प्लॉट घेतला काका, तो आपल्या नावावर करतो आपण का वारकऱ्याच्या? वारकऱ्याचं करतं का? जर कोणाला घेणं असेल तर करा माझ्या नावावर. म्हणजे आपण घेतलेला प्लॉट आपण कोणाच्या नावावर करतो. पण तुकोबरायाच्या घराची परंपरा पहा कशी आहे. तुकोबरायाच्या घरामध्ये कान्होबरायाने अभंग लिहिले पण स्वतःच्या नावावर एकही अभंग नाही. तुकया बंधू म्हणे भावा, तुकया बंधू म्हणे देवा, फिरत बन बन कव्वा चरावत, कही तुकया बंधू लखरी. एकही अभंग स्वतःच्या नावावरती तुकोबरायाच्या भावाने परिवाराने ठेवला नाही. याचा अर्थ तुकोबरायाचा अधिकार पहिला कोणाला कळाला असेल तर तो परिवाराला. विठाला विठाला आणि कान्होबरायाला सांगितलं कोणीतरी, कान्होबराय घराची जबाबदारी तुमच्यावर आहे. सर्वात जरा घर सोडून निघून गेले तर घर जगायचं कसं? तुम्ही शेतामध्ये जा, पिकवा. जुन्या काळामध्ये कान्होबराय शेतामध्ये गेले. तुकोबरायाकडे ठिल्लरी बैल होती दोन. नांगर चुपला पण कोणता नांगर जुन्या काळातला मामा? बरडा तुमच्या काळातला. आणि ती दोरी पकडली तर दांडीकडे नजर होती कान्होबरायाची. आणि ज्या देहूच्या मंदिरामध्ये पांडुरंगाच्या मूर्त्या आहे ना, ह्या मूर्त्या तुकोबरायाच्या बांधाऱ्यावर होत्या. बांधावर आऊत हातता आणता कान्होबरायाच्या हातामध्ये गुरुजी चाबूक आहे. तो चाबूक बैलाला आणाला का देवाला? बरं बैलाला. पण लक्ष गेलं. लक्ष गेल्यानंतर कान्होबरायाने बैलाचा कासरा बाजूला सोडला, दोर बाजूला टाकली आणि चाबूक घेऊन देवाकडे पळत निघाले. पण त्या ज्या मूर्त्या बांधाऱ्यावर उभ्या होत्या त्या, आणि देवाला रुक्मिणी माता म्हणली, अहो कान्होबराय आपल्या मागं पळतायत आपल्याला मारण्याकरता. देव आणि रुक्मिणी पळायला लागले. तर कान्होबराय मागून काय म्हणले महाराज? थांब पांडुरंगा थांब, तुझ्यामुळे माझ्या घराचं वाटोळ झालं ना, आज तुझ्या अंगाला कातडा ठेवणार नाही. का सामान्य अधिकारी का? दिग दिग तुझ्या करीन भिंडऱ्या, दिग दिग तुझ्या करीन भिंडऱ्या, दिग दिग तुझ्या करीन भिंडऱ्या, बंधुराया दे बंधुराया अनुनिया. कान्होबराय देवाच्या मागे लागले. तुझ्या नादाला लागून माझे भाऊ गेले. जो बैला चालवायचा तो आता तुझ्या चालवणार आहे. माझा भाऊ मला आणून दे याकरता कान्होबराय देवाच्या मागे लागले. आणि देवाला चमक
चापूक घेऊन धावले आणि देव पुढे पळत होते. सामान्य अधिकार का? दिग दिग तुझ्या करीना जिंदड्या देई बंधुराया अनोनिया. जे पांडुरंग आणि रुक्मिणी माता पळाली ते देऊच्या येशीमध्ये येऊन थांबली आणि देऊच्या येशीतलं जे पांडुरंगाच्या मंदिरातल्या ज्या मूर्त्या आहे त्या घडवलेल्या नाही. कानोबाराय मागं पळाले मारायला पळत पळत येऊन गावात लपल्या त्या ह्या मूर्त्या. विठ्ठला विठ्ठला अशा पांडुरंगाच्या आम्ही दास आहे ना. लोकांच्या दारात जरा मागायला गेलो ना पांडुरंगा दीग झाले जुने माझे पंढरी राया. मग देवा कोणत्या तोंडाने आम्ही तुला देव विठोबा म्हणू? तो काय गा विठोबा काय गा विठोबा आता तुझं मना. गाथ्यामध्ये तुकोबरायचे रुपाळी प्रकरण, नाट प्रकरण, हिंदुस्थानी अभंग. या अभंगामध्ये एक एक दोन दोन शब्द असे शिल्लक शिल्लक आहे. त्यामुळे ते बजेट बसवणं फार अवघड आहे. विठाला विठाला विठोबा आता तुझं म्हणावे तुला काय आम्ही देऊ म्हणून, पण जाऊ दे देवा तुझ्या नावाचं मंगळसूत्र बांधणं. जशी एखादी स्त्री आहे भेटून नाही नवरा भेटला आणि तो दारोड्या इथल्या सोडून निघाला. ती काय म्हणते नाही आता माझ्या वडिलांनी लग्न करून दिलं ना, आता कसं असू दे बाई त्याच्या नावाचं मी काय घातलंय अंगावर मंगळसूत्र. मग ज्याच्या नावाचं मंगळसूत्र असलं ते कसंही असलं आता त्याच म्हणून मरण आहे. आणि वडाला किती प्रदक्षिणा मारलं तर नाव कोणाचं घेणं आहे. देवा काय व्हायचं ते उद्या दुःख मिळू दे मला, पण कसंही असू दे शुभ अशुभ गोड आम्ही शुभ असू दे आम्ही वाईट असू दे या चांगले असू दे, पण आता कोणाचे तुझे आहे ना. शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या नावे. एकदा तुकोबरायला पंढरीला जायला नाही जमलं. आणि धर्मशास्त्र तर असं सांगतं महाराज, जो निका वारकरी आहे, निका वारकरी बघा कीर्तनकार नाही वारकरी. कीर्तनकार आहे की ब्रह्मदेवाचा बाप नसतो, कीर्तनकार हा वारकरीच असतो. हा जर वारीला पंढरीला आषाढी वारीला नाथ षष्ठीला माऊलीच्या समाधी उत्सवाला जर आळंदीला पैठणला पंढरीला वारकरी दिसला नाही
तर जो वारीला गेलाय आणि एखादा दिसला नाही तर जो वारीला गेला त्यांनी काय करायचं, याच्या नावाचा एक दगड घ्यायचा नदी सोडून द्यायचा, याचं दाबो झालं. मी असे तुम्हाला बोटाला काका लोक सांगेन, पंढरीच्या साईडला वारी यांचं कीर्तन कुठे गावाकडे. काय माणसं आहे, काय उत्तर देता वशील तू, काय उत्तर देता काय उत्तर देता ज्यावेळेस तुला देव विचारेल का रे माझे भोळे बाबडे वारकरी पंढरीला आले होते तू पैसे कमाला घरी थांबला होता, तर काय उत्तर देता वशील तू. मग वारकरी देवा आम्ही कसे असू ते शुभा शुभ गोड तुम्हा तुरांच्या नावे. कारण यशस्वीने त्या नवऱ्याच्या नावाचा काळामणी अंगावर धारण केला की ती आता बापाचीही राहिली नाही, ती कोणाची. बरं विचार करा, लग्न लागाच्या अगोदर 1 मिनिट विचारा, ताई हे घर कोणाचं, आमचं. ताई ही गाडी आमची, ही शेती आमची. आणि मंगळ अष्टकाचं शेवटचं मंगळ अष्टक उद्या, तदेव लग्नम सुग्नम. हा मग तिला विचारा, ताई घर कोणाचं, माझ्या बापाचं. म्हणजे अंगावर दिसते तांदूळ पडले की मुलीना तिच्या नावाच्या पुढे बापाचं नाव सुद्धा वापरता येत नाही. मग कोणाचं वापरणं पडतं, ह्या दलिंगराचं. त्याचं कारण काय, त्या मुलीने त्याच्या नावाचा गळ्यामध्ये काळामणी धारण केला. तसं आपण सर्वात स्वतः परित्याग करून पांडुरंगाच्या नामचिंतनाचा गळ्यातपणे धारण केला. कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. मग देवा आम्ही तुझे झालो ना, मग वाईट असू दे चांगले असू दे. जेव्हा तुकोबरायला पंढरीला जाता नाही आलं आणि तुकोबरायला पंढरीला जायला नाही आलं तर तुकोबरायने काय केलं, पांडुरंगाला पत्र लिहिलं आणि सांगितलं वारकऱ्यांनो तुम्ही पंढरीला जा, पण परत येईपर्यंत मी इथून आणणार नाही बरं. पत्र हाती दिले, महाराजांच्या पत्राच्या पत्रिकेच्या मंग तया ते पाठविले. ते परत आले का महाराज म्हणले, घालून या दंडवत कुशेल निरोपाची मात. वारीला पंढरीला वारकरी पोहोचले, तुकोबारा इथे विचार करतात, आता हे उठले असं बरं, यांनी स्नान केलं असं बरं, पांडुरंगाच्या दर्शनाला गेले असं बरं. वारीचं काम असं आहे गुरुजी, आषाढी वारीला आपल्या घरातलं कोणी पंढरपूरला जे घरी का ते 4 वाजता उठतं. हा यांची आंघोळ झाली असं बरं, हे मंदिरात गेले असं बरं. आणि हे जे पंढरपूरला असं साहेब हे तिथून फोन करतं, पाणी पाडलं का. जे पंढरपूरला आहे ते संसारात आणि जे संसारात येते यालाच म्हणतात घरातलं पंढरपूर. विठाला विठाला. तसंच तुकोबाराय म्हणले वारकरी उठले असल, पांडुरंगाकडे गेले असल, पण पांडुरंगाकडे गेल्यानंतर या वारकऱ्याने माझं पत्र देवाला दिलं असेल का. कारण तिथे एक लोक नाही, किती आहे, हजारो नाही लाखो गर्दी आहे. तुकोबाराय म्हणले, तुका म्हणे तेथे होईल दाटणी, कोण माझे म्हणे आणि तेथे तिथे गर्दी झाल्यानंतर माझं पत्र कोण पाहणार आहे. आणि मग तुकोबारायच्या डोळ्यामध्ये असो आले. तुकोबाराय म्हणले, का माझा विसर
माझा विसर तर पडला नसेल ना का माझा विसर पडिला माय बापा तुम्ही माझ्याकडे बघायला तयार नाही का पांडुरंगा काय झालं असं त्यावेळेस वारकरी परत आले आणि तुकोबरायला वारकऱ्यांनी सांगितलं की पांडुरंगाने तुम्हाला बोलवलं तुकोबराय वारीला गेले आणि वारीला गेल्यानंतर तुकोबरायला पांडुरंग परमात्मा म्हणायला लागले तुकया वर्षभर तुम्ही नाही आलात तर काही हरकत नाही तसं एखादा बाप मुलीला सांगतो तावडे तू वर्षभर नाही आली तर काही हरकत नाही पण एक काम कर दिवाळीला आल्याशिवाय राहू नको तसं पांडुरंग परमात्मा तुकोबरायच्या कानामध्ये एक गोष्ट सांगायला लागली आषाढी कार्तिकी विसरू नका मग सांगताचे गुज म्हणजे कानात मुलीला बापाला जरा एखादी गोष्ट सांगायची असेल तर लोकांमध्ये सांगत नाही घरात नेऊन तिच्या कानात सांगतात तसं तुकोबरायला देव सांगू लागले तुकोबराय तुमच्या कानात मला काही सांगायचंय म्हणजे काय म्हणजे आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांग तसे गुज पांडुरंग आणि तुकोबरायचं पांडुरंगाचं दर्शन झालं चर्चा झाली आणि तुकोबराय परत निघले आणि तुकोबरायला लागले पांडुरंग परमात्मा म्हणजे तुकया काय अर्थ देवा खरंच तुला सांगतो ना देवा तुला सोडून जाण्याची आमची अजिबात इच्छा नाही पण काय करू संसारामध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही तुझ्याकडे आल्यानंतर आम्हाला आनंद मिळतो पण संसारात गेल्यानंतर क्षणोक्षणाला मरण्याच्या वेदना संसारामध्ये आम्हाला भेटता बघतो संसाराचा धाक निरंतर माशी किती धाक म्हणजे मरण भले परी काय अवकळाईशी काय गा विठोबा आता किंवा तुझ आता म्हणावे शुभा अशुभ गोड तुम्हा थोरांच्या नावे विठोबार कीर्तनामध्ये सर्वांनी टाळी वाजायला पाहिजे कारण टाळी ही आपल्या हातावरच्या वाईट चिन्ह जे आहे ते चिन्ह नाहीशी करते इतर साधनाने देव प्राप्ती होईल सांगता येणार नाही पण टाळी आणि नामचिंतन या दोघांचा जरा चांगला गठीत योग आला तर देवाला प्रगट व्हावं लागतं वाल्या कोळी पातकी बोमंडई तिने राम नामे वाजविली टाळी नाम घेता झाली त्याच्या पातकाची होळी रसना रंगली राघव नामे म्हणून
टाळी वाजवली पाहिजे. लोक इथे नाही टाळी वाजवत, मग चौकामध्ये एखाद्याला पोरग होते तुम्ही, अरे काय पोरगा झाला, पार्टी सुद्धा नाही दे. इथे कीर्तनामध्ये वाजविता टाळी लाज वाटे, वाजविता टाळी लाज वाटे, वाजविता टाळी लाज वाटे, वाजविता हातावरी हात देऊनी चलती चक्की देख कर दिया कबीरा रो, दो पाटन के बीच में साबुत बचान कोई कबीरा, साबुत बचान कोई मनवा तो पंछी भया हातावरी हात सोनिया पडी वाजविता टाळी लाज वाटे. कीर्तनामध्ये टाळी वाजवली पाहिजे, कारण ज्या महापुरुषाने ही कीर्तन परंपरा चालू केली ते सामान्य नाही. दादा आता एकच मुद्दा मांडायचा, मला थांबायचं. 9:15 सुरू झालं होतं, 10:15 वाजले. 8:15 सुरू झालं होतं, 10:15 वाजले. ज्ञानोबारायला केवळ माऊली म्हणतात का विश्व माऊली? माझं कीर्तन संपलं बरं का, बोला ना. ज्ञानोबारायला केवळ माऊली म्हणतात का विश्व माऊली? बरं, ज्ञानोबारायला लेकरं आहे का? लग्न झालं का? तरी ज्ञानोबाराय कोण आहे? अनाथाची माय, या गोष्टी सामान्य नाही, पण विश्व माऊली आहे. विश्व माऊली आहे म्हणून ज्ञानोबारायचा संकल्प आहे. आता विश्वात्मके, विश्वाच्या कल्याणाचा संकल्प आहे. बरं, ज्ञानोबारायला विश्व माऊली का म्हटलं? एक लेकरू असलं बाईला, आता ते कुठे राहील? मांडीवर राहील. पण 100 पोर आहे, आईनं कुठे घ्या सांगा? घेता येईल का मांडीवर? मग आईमध्ये असतील, लेकरं कुठे असतात? बाजूला. तसं ज्ञानोबाराय विश्व माऊली आहे. तर ज्ञानोबाराय मध्यभागी विश्वत भोवताले. कसं आहे तुम्हाला ते सांगतो. होता अमेरिकेने, जी अमेरिकेची प्रचंड मोठी संस्था आहे नासा, त्या नासाने या विश्वाचं मध्य शोधण्याकरता अवकाशामध्ये सॅटेलाइट कॅमेरे जेव्हा सोडले, त्या विश्वाचं मध्य कुठे निघालं माहितीये का? ज्ञानोबारायची समाधी हे विश्वाचं मध्य आहे. म्हणून ज्ञानोबाराय विश्व माऊली आहे, सामान्य नाही ज्ञानोबाराय. कारण इंद्रयोनी भूमीची याग संपादिले अरणीसी, इंद्रायणी इंद्रोशी पंचक्रोशी या पासुनी. उंच तेथे त्रिवेणी गुप्त असे, भैरवा पासुनी भागीरथी वसे. हे मी नाही सांगत, भगवान शिवजी पार्वतीला सांगतायत. भैरवा पासुनी भागीरथी वसे, य पूर्ववटी का जान जैसे, प्रत्यक्ष जान पार्वती. इथे त्रिवेणी गुप्त असे. अजून कोण आहे? इंद्रायणी भागीरथी मणिकार्णिकेचे स्नान करती, ते नर मोक्ष पदाशी जाती, येथे संशय नाही. जेव्हा ज्या जागेवर ज्ञानोबारायने समाधी घेतली गुरुजी,
त्या जागेवर 60,000 वर्ष अगोदर, किती 60,000 वर्ष अगोदर, जेव्हा फक्त आणि फक्त इंद्रायणी माता होती, सिद्धेश्वर देखील नव्हतं. आणि पार्वती माता आणि भगवान शिवजी त्या जागेवर आले आणि पार्वती मातेनं स्नान केलं आणि पार्वती माता वलकर बदलाला बाहेर बसल्या घाटावर. तेव्हा घाट नव्हते आणि भगवान शिवजी स्नानाकरता गेले. इंद्रायणीमध्ये स्नान करून आले की पुन्हा बाहेर यायचे, माती तोळायचे, पुन्हा आंघोळ करायचे, माती तोळायचे, पुन्हा आंघोळ करायचे, माती तोळायचे. भगवान शिवजीला पार्वती माता म्हणली, कारण ही विद्वान बापाची पोरगी, ही विद्वान बापाची पोरगी. कोण? जय 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 गिरी राज किशोरी, जय जय गिरी राज किशोरी, जय 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 गिरी राज किशोरी, जय 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 गिरी राज किशोरी, जय मयश मुख चंद्र चकोरी, जय माता चंद्र चकोरी, जय महेश मुख चंद्र चकोरी, जय महेश मुख चंद्र चकोरी, जय गजबदन षडानन माता, जय गजबदन षडानन माता, हे जय गजबदन षडवन माता, जय गजबदन षडवन आता पार्वती म्हणायला लागली भगवान शिवजीला, कारण ही मोठ्या बापाची पोरगी, जय 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 गिरिराज किशोरी, ही गिरिराजाची कन्या आहे. जय महेश मुखचंद्र चकोरी, जय गजबदन षडानन माता, तू गजाननाची आई आहे. म्हणले का हो, मी स्नान केलं, कपडे बदलले आणि तुम्ही स्नान करतात, माती तोडतात, स्नान करतात, पुन्हा मातीमध्ये ओळतात, त्याचं कारण काय? भगवान शिवजीने उत्तर काय दिलं महाराज माहिती का? पार्वती, ही नदी सामान्य नाही, ही नदी सामान्य नाहीये. तुम्ही इथे काय लावता? पार्वती, आजपासून 60,000 वर्षानंतर, आजपासून 60,000 वर्षानंतर विश्वमाऊली ज्ञानोबराय जन्म झाल्यानंतर या जागेवर समाधी घेणार आहे. ही जागा, ही माती एवढी पवित्र आहे म्हणून मी ही माती माझ्या अंगाला लावतो. म्हणून ज्ञानोबराय विश्वमाऊली आहे. बस ज्ञानोबराय तुकोबरायला ज्याला कळाले ना, त्याला देव नाही कळाला तरी हे हरकत नाही, पण ज्ञानोबराय आणि तुकोबराय ज्याला कळाले महाराज, त्याला ब्रह्मांड कळालं. म्हणून तुकोबराय म्हणतात, देवा अशा पांडुरंगाचे आम्ही दात झालो ना, मग तुझा दात झाल्या आम्ही दुसऱ्याला जरा शरण गेलो तर ह्याच्यात आमची नाही देवा, तुझी लाज जाणार या अभंगाचं शेवट. तुझा शरणागता शरण जाऊ आणि तुझा शरणागता शरण जाऊ आणि काशी, तुझा शरणागता शरण जाऊ आणि तुका म्हणे
शरणांगत आलोय, तुला शरण आलो ना, मग तुझा शरणांगत, मला तुझी मुद्रा प्राप्त झालेली आणि इतरांना मी शरण गेलो, हे चांगलं नाही. तुझा शरणांगत शरण जाऊ आणि काशी, तुका मने लाज कवना हे काने नशी, काही गाव झोंबाता तुझ म्हणावे, शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या नावे, ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. या कार्यक्रमाकरता सर्वच भजनी मंडळी, लहान लहान लेकरं, सर्व वयाने मोठे असलेले सर्व गुरु समान, मृदंगाचार्य, पेटी मास्तर, श्रवण करते सर्व लोकांना माझी विनंती आहे,